ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे नाटकाचं खूप मोठं नाटक करत इकडे प्रिया सगळ्यांना घेऊन गेलेली असते. परंतु या सगळ्यामध्ये प्रियालाच माहीत नसतं की या सगळ्यामध्ये तीच अडकणार असते आणि तिचं सत्य इकडे रविराजांच्या समोर येणार असतं. म्हणजे ती कशी अर्जुन बुरळ घालण्यासाठी हे सर्व काही करते ते समोर येणार असतं. इकडे अर्जुन सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की या तन्वीचं काहीतरी नाटक आहे, तिने आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं केलं आहे आणि ती आत्ता हे सर्व काही मुद्दामच करत आहे, जेणेकरून या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणालाही काहीही न समजता ती इकडे नाटक करेल. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही मला तिथे सोबत हवे आहात. तिथे सायलीच्या डोक्यामध्ये काही ना काही चालूच असतं. तिथून सायली आता निघून जाते. तिच्या डोक्यात एक शंका सतत येत राहते की अर्जुन सर जे म्हणत आहेत ते कदाचित खरं असू शकतं. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का प्रिया या सगळ्यामध्ये इकडे येऊन काही करायला लागली तर इकडे प्रिया येते नाटक अर्धवट ठेवून. ज्यावेळेस ती पिक्चरला गेलेली असते त्यावेळेस तिने जसं नाटक केलेलं असतं तसंच नाटक ती आता चालू करते. घरातील सर्वजण पिक्चर बघायला गेलेले असतात आणि प्रिया माझ्या पोटात दुखतंय असं सांगून घरी आलेली असते. आता सायलीला हा प्रकार माहीत असतो की या सगळ्यामध्ये तन्वी ही अशी नाटकं करतच राहणार. सायलीला प्रियाचं सर्व काही गुण माहीत असतात आणि आता तिथे सायली एक निर्णय घेते आणि ती स्वतःच ठरवते की आता काही झालं तरी मला या सगळ्यामध्ये प्रियाचा पाठलाग करायलाच हवा. ती नक्की काय करते हे मला पाहायलाच हवं असं म्हणून ती घरी जाते. तोपर्यंत इकडे प्रियाने सर्व काही करून ठेवलेलं असतं. कॅन्डल्स लावलेले असतात, सगळीकडे डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. तिथे लाल बलून्स, गुलाब आणि गुलाबाच्या पाकळ्या तिने टाकलेल्या असतात. असं ती रोमॅन्टिक वातावरण तिथे प्रियाने निर्माण केलेलं असतं. रोमॅन्टिक वातावरण तयार करून ती आता या सगळ्यामध्ये अर्जुनच्या मनातून त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे सत्य काढून घेण्यासाठी हा सगळा तिने डाव असतो. आणि त्यातच ती अर्जुनला सांगत असते, अर्जुन हे पहा ना, तू कबूल कर की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तू सायलीवरती अजिबात प्रेम करत नाहीस. अर्जुन तू बोल ना. तिथे अर्जुन खरं तर प्रेमाचं नाटक करत असतो, पण तो एका लिमिटपर्यंत. अर्जुन प्रियाला असं सरळ सांगू शकत नसतो की मी तुझ्यावरती प्रेम करत नाही, म्हणून तो प्रियाचं सर्व काही वागणं सहन करत असतो. तिथे प्रिया आता अर्जुनला सतत म्हणत असते की अर्जुन तुझं माझ्यावरती प्रेम आहे की नाही, आणि तिने अर्जुनला पाक हैराण करून ठेवलेलं असतं. तिथे सायली आलेली असते आणि ती गुपचूप हे सर्व काही पाहत असते. तिथे अर्जुन आता फारच जास्त चिडलेला असतो. तिथे अर्जुन आता रागाच्या भरात म्हणतो की माझं तुझ्यावरती बिलकुल प्रेम नाहीये, माझं फक्त सायलींवरती प्रेम आहे. आत्तापर्यंत जी गोष्ट अर्जुनच्या मनात असते ती दडवून ठेवण्याचा तो प्रयत्न करत असतो. आत्तापर्यंत सायलीच्या मनात जी गोष्ट असते तीच गोष्ट आता एका चुकीच्या का पद्धतीने होईना समोर आलेली असते. सायली घाबरत असते की अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही. म्हणजे मी जर का बोलले आणि जर त्यांचं माझ्यावरती प्रेम नसेल तर उगाचच गैरसमज होईल. म्हणून ती मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत थांबणार असते. पण दोघांनाही मधुभाऊंच्या सुटकेपर्यंत थांबायची अजिबात गरज नसते आणि सर्व काही सत्य समोर आलेलं असतं. अर्जुन म्हणतो, खबरदार प्रिया, माझं तुझ्यावरती अजिबात प्रेम नाहीये असं म्हणत अर्जुनने प्रियाला चांगला झटका दिलेला असतो. तोपर्यंत सायली येते आणि ती हे सर्व काही आणि ती अर्जुनचं तिच्यावर असलेलं प्रेम पाहून खूप आनंदी होते. अर्जुन सर माझ्यावरती प्रेम करत आहेत, मग मी प्रेमाची कबूल द्यायला काहीही हरकत नाही असा विचार करत सायली आता खुश होते. पण त्याच वेळेला प्रिया अचानक निघून गेली आणि त्यानंतर सायली अचानक निघून गेली. त्यामुळे प्रतिमा, रविराज, कल्पना यांना धक्काच बसतो आणि ते विचार करतात की अचानकपणे असा हा नाटकाचा प्रोग्राम तन्वीने केला. ती हे सोडून गेली कारण तिच्या पोटात दुखतोय. तिच्या पाठोपाठ लगेचच सायली निघून गेली. काही प्रॉब्लेम तरी नसेल ना, म्हणजे कोणती उलटी सुलटी घटना तर घडली नसेल ना असा विचार सगळ्यांच्या मनामध्ये येतो आणि सगळेच जण या दोघींचा पाठलाग करत आता घरी निघतात. तिथे प्रियाचं खरं रूप समोर येणार असतं. सायलीला अर्जुनचं प्रेम कळालेलं असतं. सायली खूप खुश असते, पण त्याच वेळेला रविराज, प्रतिमा, पूर्णाई, कल्पना आणि यांची धमाकेदार एंट्री होते आणि त्या सर्वांनी सुद्धा प्रियाचं बोलणं ऐकलेलं असतं.
आणि अर्जुन तावाने जे काही बोलत आहे ते सुद्धा ऐकलेलं असतं. मी तुझ्यावरती अजिबात प्रेम करत नाही. तू या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस. या सगळ्यामध्ये माझं प्रेम फक्त आणि फक्त सायलींवरती आहे. असं म्हटल्यावरती हे रविराज ऐकतात आणि त्यांच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये तन्वी मुद्दाम अर्जुनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात तिथे प्रतिमा येते आणि म्हणते, तन्वी तुझं हे काय चाललंय? आणि ती थाडकन तन्वीच्या कानाखाली देते. तर आता तिथे प्रियाचा हा स्वभाव पाहून ती अर्जुनला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. हे पाहून सर्वांना खूप राग आलेला असतो. तिथे सर्वांच्या लक्षात येतं की प्रिया ही माझ्या पोटात दुखते असं खोटं नाटक करून इथे आली. मग आम्हाला कळलं की ती इथे काहीतरी घोळ करत असणार, म्हणूनच आम्ही तिच्या पाठोपाठ इथे आलो. तिथे सायली म्हणत असते की त्या दिवशी सुद्धा असंच झालं. प्रिया ही पोटात दुखते म्हणून बाहेर आली आणि तिथेच विलासचा खून झाला. तेव्हा प्रिया म्हणते की सायली तू कोणत्याही प्रसंगाला कशाशीही जोडू नकोस. तेव्हा प्रतिमा सांगते, बाकी सगळ्यांशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. तो सायलीचा नवरा आहे ना, मग तू त्याच्यासोबत असं कसं काय करू शकतेस? तिथे सर्वजण आता खूप जास्त चिडलेले असतात. तर तिथे प्रिया रविराजांना पाहून म्हणते की बाबा, या सगळ्यामध्ये मला इथे अर्जुननेच बोलवलं होतं आणि त्याने मला सांगितलं की सायली नसताना तू इकडे ये. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर ही खोटे बोलते. तुम्ही आले तेव्हा पाहिलं ना, मी तर हिला झिडकारत होतो. तिथे अर्जुनला सगळ्यांच्या नजरेत प्रियाला खाली पाडण्यासाठी चांगलाच पॉईंट मिळालेला असतो आणि अर्जुन तेच करत असतो. अर्जुन म्हणतो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी तिथे माझं काम होतं म्हणून येऊ शकलो नाही, पण ही कशासाठी आली नाही ते मला कळलंच नाही. आणि हे डेकोरेशन कशासाठी, आणि ते मी केलेलं नाही आहे. ते सर्व डेकोरेशन या मुलीनेच इथे येऊन केलं आहे. तिथे रविराज आता खूप चिडतात आणि ते म्हणतात, तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुला याआधीसुद्धा सांगितलंय ना, तू अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये येऊ नकोस. त्यांचा संसार सुखाचा चालू आहे. तू त्यांच्यामध्ये येण्याचं काम करू नकोस. या सगळ्यामध्ये मला तुला मुलगी म्हणायला लाज वाटते. तिथे रविराज आता प्रियाकडे येतात आणि एक जोरदार चापट प्रियाला ठेवून देतात आणि म्हणतात, बास झालं, तू आता अर्जुन आणि सायली यांच्या आयुष्यातून लांब हो. इतक्यातच कल्पना येते आणि ती सांगते, हो, कारण अर्जुन आणि सायली आता खऱ्या अर्थाने एकत्र येणार आहेत, कारण सायली प्रेग्नेंट आहे. तर आता मध्येच कल्पनाने सायलीच्या प्रेग्नेन्सीची काय न्यूज आणली हे कुणालाच कळत नसतं. स्वतः अर्जुन आणि सायली या दोघांना सुद्धा काहीच कळत नाही आणि त्यामुळे ते दोघेही गडबडतात. नक्की कल्पना त्याला काय म्हणायचं हे कोणालाच कळत नाही. त्यावेळी तिथे आता सगळ्यांनाच गडबड वाटते. तिथे कल्पना सांगते, हो, सायली प्रेग्नेंट आहे. आता ही मध्ये असं का म्हणत आहे हे कुणालाच काहीही कळत नसल्यामुळे तिथे अर्जुन सायली कल्पनाकडे पाहायला लागतात. तेव्हा कल्पना सांगते की हो, मला सायलीकडे बघितल्यावरती हे समजलं आहे आणि त्या जोखमीने मी भविष्यवाणी केलेली आहे. असं म्हणत कल्पना तिथे आता खूप मोठा वेगळा खुलासा केलेला असतो. तर इकडे रविराजांनी प्रियाच्या थोबाडीत दिलेली असते. तिथे प्रियाचं या सगळ्यामध्ये भांडं तर फुटलेलंच असतं, परंतु आता तिने 2 थोबाडीत खाल्ल्यामुळे तिची अक्कल ठिकाण्यावरती येणार का हे पाहणं खूपच मनोरंजक ठरणार आहे.